जागतिक लोकशाही दिनाच्या औचित्य साधून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दिनांक 15 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता राज्यातील 434 शासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये दूरस्थ पद्धतीने संविधान उद्देशिकेच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यामध्ये नांदुरा येथील शासकीय प्रशिक्षण संस्थेमधील संविधान मंदिराचाही समावेश होता। विविध धर्माचे विहार, मंदिर, चर्च, मस्जिद, गुरुद्वारा, गिरजाघर यांचे उद्घाटन करत असताना पुजारी होम हवन, मंत्रोच्चार, फळे, फुले, मेणबत्ती, अगरबत्ती, धूपबत्ती, फुलहार यांचा वापर करण्यात येतो। परंतु संविधान उद्देशिका मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात ह्या सर्व साधनांशिवाय संपन्न झाला। यानंतर संविधान महोत्सवानिमित्त संस्थेमध्ये राबविण्यात आलेल्या 3 दिवसीय रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी अनुक्रमे पहिल्या 3 क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश केडिया, प्राचार्य विश्वास मापारी, प्रशांत बोर्डे, शंकर शर्मा हे उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी संविधानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांची उपस्थिती होती। अनंत बोदडे, विलास आठवले, ज्ञानेश्वर निमकर्डे, सचिन कुर्वे, देशपांडे मॅडम, देवताळू मॅडम इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य जी.एन. काळे आणि कादरी सर, मोरखडे सर, जैन मॅडम, पंडित मॅडम, पाटील मॅडम, कराळे सर, कदम सर, उबरहांडे मॅडम, मारेश्वर इटणारे, निंदाने यांनी परिश्रम घेतले। प्राईम मीडिया 24 साठी गोपाळ ढगे, नांदुरा, बुलढाणा।